सो हे मित्रमंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? कालचा तुम्ही गुढीपाडवा व्लॉग बघितला, तो कसा होता हे कॉमेंट करा फक्त. आणि आज त्याला मला बरं नाही. ते बघा माझे गोळा इकडेच होते, हां तिकडे. मला बरं नाही आता, म्हणून आता मी जास्त काही करणार नाही. हा 3 मिनिटाचा ब्लॉग बनवेल. काही ना काही हर एक ट्राय करतोय, हर एक दिवशी ब्लॉग करायचा. तर आता तेच करतोय. तर चला तर गॅस तुम्ही शोधत असणार मी एवढा बाकी दिसतोय, कारण की मी आंघोळ नाही केली आहे. आता जाणार आंघोळ करायला. आंघोळ करायला पहिला सगळी कामं करणार घराची, म्हणजे भाजी कापण्याची वगैरे कामं नाही, खाणं बनवायची कामं नाही, म्हणजे झाडांना पाणी देणं वगैरे वगैरे ब्ला 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 ते वगैरे कामं करणार आहे. तर आता करूया चला. तर चला झाडांना पाणी देऊया. पाणीच नाही, चला पाणी भरूया. तर हे बघा आमच्या घरची नॉर्मल प्रथा, रोज सकाळी कुठल्या तरी झी मराठीमध्ये प्रोग्राम लावतात. आज पहिला झाडांना मग पाणी देऊया. ते सगळं सोडा, हे हा तर आर्टिफिशियल आहे, ह्याला जरा टाइम लॅप्समध्ये घेऊया. आता जरा व्ह्यू दाखवतो तुम्हाला लोकांना. आज एवढं दिसणार नाही, आज ऊन आहे. आज ऊन खूप आहे, जेवढं दिसतंय तेवढं बघा. हे बघा चांगलं तर आहे, पण काल जे दाखवलं त्याचं तेवढं नाही. हो हे बघा, त्या साईडला दाखव बघा, त्या साईडला बघा. जरा किचन अपडेट देऊया तुम्हाला लोकांना. किचनमध्ये काय चाललंय. कांदा चिरले, हे दूध आमच्या घरात सगळे दूधचे शौकीन आहे. लोक लॅक्टोस इंटॉलरंट असतात. तिथे सगळे लॅक्टोसचे भुके. आई आज खायला काय आहे? आई कारल्याची भाजी. कुठली भाजी? कारल्याची. ऐकलं काय? कारल्याची भाजी. कारल्या एक्सप्लेनच नाही करू शकत. कारल्याची भाजी, करेलाची भाजी. सॉरी, बाहेरून कॉल आलाय. कारला नसतं, करेला असतं, तर आपण तेच बोलू. आता मला आंघोळीला पण जायचंय. तर मी फक्त हा ब्लॉग असंच होता की माझी सकाळ कशी जाते. तर आजचा हुक पण हेच असणार, हाऊ माय मॉर्निंग गोज. तर आजसाठी एवढंच होतं. मग आता मी फक्त तसे ब्लॉग करत राहणार आहे. तर यासाठी एवढंच नाही. हे बघा मी एक ॲथलीट पण आहे. हे बघा 12 मेडल आहे. 12 म्हणजे खूपच आहे, पण मी एक ॲथलीट, ब्लॉगर आणि कॅलिस्थेनिक्स पण करतो थोडे. आता मी आंघोळीला चाललो. तुम्ही पण आंघोळीला करा, पोहे खावा, झोपा, अजून काय करायचं करा. आजसाठी एवढंच. बाय.